सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी तेजश्री आणि मी तुमचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आहे नवरात्रीतील तिसरा दिवस म्हणजेच चंद्रघंटा या देवीचा दिवस। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रघंटा या देवीची कथा व महत्त्व जाणून घेणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमधील पहिली देवी म्हणजे शैलपुत्री देवी तसेच दुसरी देवी म्हणजे ब्रह्मचारिणी देवी या देवीचे देखील महत्त्व व कथा ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे। ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। चंद्रघंटा देवी हे देवी पार्वतीचे नवरात्रीतील तिसरे रूप आहे। हे रूप अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी आहे। चंद्रघंटा देवीचे हे रूप अत्यंत शांत परंतु युद्धामध्ये रौद्र रूप असते। या अवतारामध्ये देवीने आपल्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केलेला आहे। हा अर्धचंद्र एका घंटेसारखा दिसतो, म्हणून या देवीला चंद्रघंटा असे नाव मिळाले आहे। ही घंटा सतत निनादत असते। या आवाजाने भक्तांच्या संकटांचा नाश होतो। देवीचे शरीर सुवर्णमय असून अत्यंत तेजस्वी आहे। देवीच्या 10 हातांमध्ये त्रिशूल, तलवार, धनुष्य, बाण, कमंडलू व शस्त्रे आहेत। त्यांच्या एका हातामध्ये वरद मृदा त्यांनी धारण केली आहे, ज्याद्वारे ते भक्तांना आशीर्वाद देतात। किंवा वाघावर आरूढ आहे, त्यामुळे देवी शौर्य किंवा पराक्रमाचे प्रतीक मानले जातात। आता आपण चंद्रघंटा देवीची कथा जाणून घेऊया। कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकरांसोबत विवाह केल्यानंतर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी चंद्रघंटा हे रूप धारण केले होते। महिषासूर नावाचा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता। महिषासूर नावाच्या राक्षसाने ऋषी, मुनी, देव, देवता, मानवांना त्रास द्यायला सुरुवात केली होती। त्याने ब्रह्मदेवांना तपस्या करून प्रसन्न करून घेतले होते आणि अमरत्वाचा वर मागितला होता। या त्याच्या अमरत्वाच्या वरामुळे त्याने स्वर्गलोकावर आक्रमण करून सर्व देवदेवतांना बाहेर काढून तो स्वर्गाधिपती झाला होता। त्याच्या या अत्याचारापासून सर्व विश्वाचा बचाव करण्यासाठी देवी पार्वतीने चंद्रघंटा हे रूप धारण केले व महिषासूर व त्याचे सैन्याचा वध केला। देवीच्या या दिव्य शक्तीमुळे देवदेवतांना तसेच मानवाला महिषासूर राक्षसापासून मुक्ती मिळाली। चंद्रघंटा देवीचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मस्तकावर एक अर्धचंद्र आहे, जो एखाद्या घंटीप्रमाणे आपल्याला दिसतो। चंद्रघंटा हे स्वरूप शांततेचे प्रतीक आहे, परंतु त्यांच्याशी द्वेष करणाऱ्यांसाठी ते रौद्र आणि विनाशकारी रूप आहे। आकर्षण वाढवणारी देवी चंद्रघंटा हा देवीचा तिसरा अवतार असून माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते। चंद्रघंटा या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात। चंद्राचा संबंध आपल्या मानवी मनाशी आहे आणि या घंटेचा ध्वनी आपल्या मनाला त्वरित वर्तमानात घेऊन येतो। चंद्राच्या कला ज्याप्रमाणे असतात त्याचप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असतं। या देवीच्या नाम उच्चारण मात्राने आपले मन नियंत्रणात येते। व्यक्ती अधिक बलवान, धैर्यशील व शांतचित्त अशा पद्धतीने नवरात्रीतील तिसरा दिवस व तिसरे रूप देवीचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा देवीची कथा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नवरात्रीतील देवीचे पहिले रूप शैलपुत्री तसेच दुसरे रूप ब्रह्मचारिणी या देवींचे कथा व महत्त्व मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले आहे, ते देखील तुम्ही पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा।